सॉलिड स्टेट स्टार्ट केलं बेटा आपण. त्यातला आपण टाइप्स ऑफ सॉलिड बघितले, कुठले कुठले, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. मग त्यातलं आपण कोणाचं बघतोय बेटा स्ट्रक्चर, क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे त्याच्यामध्ये ऍटम, मॉलिक्यूल, पार्टिकल जे आहेत ते वेल डिफाईन्ड असतात आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणलं होतं, क्रिस्टलाइन. त्याचं स्ट्रक्चर बघताना आपण काय म्हणलं बेटा, जे काही क्रिस्टल असतील त्या क्रिस्टलची रेग्युलर जी अरेंजमेंट असेल त्या रेग्युलर अरेंजमेंटमध्ये जो रिपीट होणारा पार्ट आहे त्या रिपीट होणाऱ्या पार्टला काय नाव देतो बेटा आपण, युनिट सेल. मग आपण युनिट सेल बघतोय. 3 टाइपचं युनिट सेल सांगितलं होतं बेटा. दिस इज अवर सिंपल युनिट सेल, क्यूब म्हणतो आपण त्याला. ह्याला आपण 3 ऍक्सिसला डिवाइड करूया. दिस इज अवर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. हे त्यांचे अँगल आहेत, अल्फा, बीटा, गॅमा. ठीक आहे, हे त्यांच्यामधला काय असणार आहे अँगल. सो जर युनिट सेल बघायला गेलं तर युनिट सेलची काही बेसिक टाइप्स आहेत जे आपण टॉपिकमध्ये शिकले होते बेटा. पहिलं टाइप कुठलं बघितलं होतं आपण, प्रिमिटिव्ह सेल, ज्याला आपण काय म्हणलं होतं, सिंपल युनिट. कुणाला म्हणायचं सिंपल युनिट सेल, अशी सेल की ज्याच्यामध्ये पार्टिकल कुठे प्रेझेंट असतील बेटा, फक्त कॉर्नर्स. आणि कॉर्नरला किती पार्टिकल असतात म्हणून सांगितलं बेटा, हा एक सिंगल पार्टिकल. त्यातला हा किती झाला, हाफ. हे किती झाले, 4. हे किती झाले, 6, 8. त्यातले किती पार्टिकल प्रेझेंट आहेत म्हणून सांगितलं होतं बेटा आपण, एवढा पार्टिकल प्रेझेंट असणार आहे, 1/8. बरोबर आहे ना. प्रत्येक कॉर्नरला किती प्रेझेंट आहे बेटा, 1/8. अशी किती कॉर्नर आहेत म्हणून सांगितलं होतं बेटा क्यूबचे आपण, 8. सो किती आन्सर येईल, 1. सो सिंपल युनिट सेल मध्ये किती पार्टिकल असणार आहेत, 1. स्ट्रक्चर बघितलं होतं आपण. काय असेल हे, सिंपल क्यूब असेल, ह्याला सिंपल म्हणूया. कधी गॅस पार्टिकल कुठे आहेत बेटा, कॉर्नर्स. बघा किती कॉर्नर झाले, 8 कॉर्नर्स. कॉर्नर्स किती असतात बेटा, एजेस किती असतील बेटा, एजेस किती असतात, लाईन्स किती असतात म्हणून सांगितलं आपण, हे 4, इथे 4, हे 4 8, हे किती होतील बेटा, फेसेस किती असतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो मॉलिक्यूल कॉर्नरला प्रेझेंट असेल तर त्याला कुठली सेल म्हणतो आपण, सिंपल, त्यालाच काय म्हणलं होतं, प्रिमिटिव्ह. दुसरं कुठलं बघितलं होतं बेटा, काय नाव आहे, बीसीसी. बीसीसीचा अर्थ काय, बॉडी सेंटर क्यूब. ठीक आहे. बॉडी सेंटर क्यूब मध्ये, बॉडी सेल मध्ये काय असणार, एक ऍटम कुठं असेल बेटा, सेंटरला असून. आणि सेंटरला होल ऍटम असतो ना. सो टोटल किती झाले बेटा, हे 8 चे 1 आणि सेंटरचा 1. सो बीसीसी मध्ये किती असतील मॉलिक्यूल, 2. बीसीसी मध्ये किती असतील बेटा, 2. नेक्स्ट बघितलं तर एफसीसी. एफसीसीचा अर्थ काय, फेस सेंटर. फेस म्हणजे काय बेटा, साईड. किती साईड आहेत, 6. प्रत्येक साईडला किती असतो म्हणून सांगितलं बेटा, हाफ. असे किती झाले, 3. आणि एक कॉर्नरचे म्हणून कुठलं तर काय होईल बेटा, 4. टोटल किती होतं बेटा, 4. हे ऑलरेडी आपलं झालेलं होतं. बॉडी सेंटर, बॉडी सेंटर मध्ये कुठं असणार आहेत, 1 कॉन्स्टंट पार्टिकल कुठं प्रेझेंट असणार आहे, सेंटरला प्रेझेंट असेल. आणि बाकीचे जे असतील ते कुठं प्रेझेंट असणार आहे बेटा, कॉर्नर. एक सेंटर लाईन, बाकी कुठं असणार बेटा, कॉर्नर. एफसीसी कुठं म्हणलं, एफसीसी पार्टिकल कुठे आहेत, कॉर्नरला आहेत. आणि सेंटर, कुठला सेंटर बेटा, फेस, साईडच्या अशी काय असणार आहे, फेसला. आणि लास्ट कुठला बघितलं बेटा, बेस सेंटर. बेस सेंटर मध्ये काय म्हणलं होतं बेटा, कॉर्नर आहेत विथ फेस. कुठले फेस, एनी 2 अपोजिट फेस. इथं स्ट्रक्चर दाखवलं. एससी सिंपल सेल, फक्त कुठे बघा, कॉर्नर्स. बीसीसी कुठे आहेत बेटा, सेंटरला सुद्धा आहे, बॉडी सेंटर. एफसीसी हे कुठे आहेत बेटा, फेसला. इथं तुम्हाला नीट स्ट्रक्चर दिसेल. बेस सेंटर दिलेलं नाही. बेस सेंटर कुणाला म्हणतो बेटा आपण, अपोजिट फेसला असणार आहे. ठीक आहे, एवढं झालं आय थिंक आपलं. नेक्स्ट काय बघायचं बेटा, सायंटिस्ट लोकांनी काय केलं, क्रिस्टल जे आहे त्या क्रिस्टलची स्टडी केली आणि त्यांना कशा प्रकारे अरेंज करता येते, मॉलिक्यूल, पार्टिकल, आयन्स क्रिस्टलमध्ये कसे अरेंज करता येते, ह्या सगळ्या पॉसिबिलिटी बघितल्या. आणि त्या सगळ्या पॉसिबिलिटी बघितल्यावर त्यांना 14 डिफरंट टाइप्सने काय करता आले, मॉलिक्यूल्स क्यूब मध्ये अरेंज करता आले. किती टाइप्सनी बेटा, 14. किती टाइपनी, 14. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो एकूण किती ब्रॅवेस लॅटिसेस आहेत, 14. ठीक आहे, काय म्हणलात, मॅथमॅटिकल अनालिसिस केलं त्यानुसार इट हॅज बीन प्रूव्हन दॅट ओनली 14 डिफरंट काइंड ऑफ स्पेस दॅट इज पॉसिबल. कसंही अरेंज करा, एकूण फक्त किती पॉसिबल झाले बेटा, 14 झाले. आणि त्यामुळं एकूण किती ब्रॅवेस लॅटिस स्टडी करायचे आहेत, 14. आणि त्यांना सिस्टीम मध्ये अरेंज केले. आणि अशी एकूण किती सिस्टीम आहेत, 7 क्रिस्टल सिस्टीम. क्रिस्टल सिस्टीम किती बेटा, 7. एमसीक्यू ला क्वेश्चन पडेल. डॅश डॅश आर द क्रिस्टल सिस्टीम. किती क्रिस्टल सिस्टीम, 7. त्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये ब्रॅवेस लॅटिसेस किती असतील बेटा, 14 लॅटिसेस. ठीक आहे, कुठले कुठले तिथं नावं दिलेली आहेत बघा. पहिला कुठला आपण स्टडी केलेला आता बेटा, क्यूब स्टडी केलं का नाही आपण, क्यूबिक. दुसरं टेट्रागोनल. थर्ड ऑर्थोरोम्बिक. फोर्थ रोम्बो हायड्रल. मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्सागोनल. असे एकूण किती क्रिस्टल स्ट्रक्चर आहेत, 7. ब्रॅवेस लॅटाईस किती आहेत बेटा, 40. काय आहेत मॅडम हे, इथं तुम्हाला दिसते. इथं माझा चार्ट दिलेला आहे, या चार्ट मध्ये दिसते बेटा. अशा 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करतो बेटा, पार्टिकल्स अरेंज करतो क्यूब मध्ये. पहिली घेऊया बेटा आपली, कुठली आहे पहिली,
क्युबिक. क्यूब माहिती आहे सिंपल आपला, तो क्युबिक घेऊया. त्या क्युबिक मध्ये कसे पॉसिबल आहेत बेटा? पहिला कुठलं? सिंपल, दुसरं बॉडी सेंटर, थर्ड फेस सेंटर. ऑलरेडी झाले आपलं. सिंपल कुणाला म्हणायचं मॅडम? पार्टिकल कुठे प्रेझेंट असतील? फक्त क्यूब आहे ना हा, सो क्युबिक. बॉडी सेंटर, पार्टिकल कुठे प्रेझेंट असेल बेटा? कॉर्नर प्लस सेंटर. एफसीसी कुठे प्रेझेंट असेल? कॉर्नर प्लस फेसेस. सो सीईटीला क्वेश्चन पडतो, डॅश सिस्टीम कंटेंट 3 टाइप्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स. कुठले कुठले असतील ते विचारतील. मग क्यूब मध्ये कुठले कुठले आहेत बेटा? सिंपल, बॉडी, फेस. पहिलं जे आहे त्याच्यामध्ये काय बेटा? 3 आहेत. कुठले कुठले? बॉडी, सिंपल आणि फेस. दुसरं कुठलं आहे बघा? ऑर्थोरोम्बिक. सेकंड कुठला आहे? ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक मध्ये कुठले आहेत? 4 आहेत बघा. सिंपल बघितलंय, बॉडी सेंटर बघितलंय, फेस सेंटर बघितलंय, बेस सेंटर. ऑर्थोरोम्बिक कुणाला म्हणा बेटा? आपला जो क्यूब आहे त्या क्यूब पेक्षा थोडासा ह्याची लेंथ काय असणार? जास्त असणार. तुमचं मॅथ्स मध्ये झालं असेल हे, ठीक आहे. पण आपल्याला केमिस्ट्री मध्ये याला काय म्हणायचं आहे? ऑर्थोरोम्बिक. केमिस्ट्री मध्ये काय म्हणा बेटा याला? ऑर्थोरोम्बिक. आणि ऑर्थोरोम्बिक मध्ये किती टाइपनी पॉसिबल आहेत बेटा? ह्या 4 टाइप. आणि 4च बघितलेत ना आपण. क्यूबिक मध्ये किती टाइपनी पॉसिबल आहेत? 3. ऑर्थोरोम्बिक मध्ये किती बेटा? 4. सिंपल, बॉडी सेंटर, बेस सेंटर, बॉडी सेंटर, बेस सेंटर, त्यानंतर फेस सेंटर. बघा क्यूब सारखाच आहे, फक्त त्याची काय असणार आहे? एजेसची लेंथ वेगळी असणार. इथे सगळ्यांची लेंथ सेम आहे बघा. इथं समजा 4 सेंटीमीटर हेवी 4 हेवी 4 हेवी 4 हेवी 4 असं असेल का नाही? इथं तसं असेल का बेटा? ह्यांची सेम असेल, बरोबर आहे. आणि ह्यांची काय असेल बेटा? बरोबर आहे ना. ह्या चौघांची सेम आणि ह्या 8 जणांची सेम असते. ऑर्थोरोम्बिक. सिंपल कुणाला? कॉर्नर्सला आहेत, कॉर्नर्सला. बॉडी सेंटर, बॉडी सेंटर म्हणजे कॉर्नर प्लस सेंटर आहे, कॉर्नर प्लस सेंटर. एफसीसी कॉर्नर प्लस फेस. बेस सेंटर कुठे बेटा? कॉर्नर प्लस 2 अपोजिट साइड. विच ऑफ द क्रिस्टल सिस्टीम कंटेन 4 टाइप ऑफ ब्रायोस लॅटाइस? कुठली असेल बेटा ती? ऑर्थोरोम्बिक. सीईटीला पडेल हे क्वेश्चन. ह्यातली काही आता आपल्याला हे पडणार नाही. एक सीईटी पॉइंट होतो ना. नेक्स्ट थर्ड कुठला बेटा? टेट्रागोनल. टेट्रागोनल मध्ये बघा 2च आहेत. कुठले कुठले आहेत? सिंपल आणि बॉडी सेंटर. इथे एफसीसी नाहीये. सेकंड झाल्यानंतर थर्ड जो आहे टेट्रागोनल. नाव जरी टेट्रागोनल आहे पण किती स्ट्रक्चर आहेत? फक्त 2. कुठला? एक सिंपल आहे आपला आणि कुठला बेटा? बॉडी सेंटर. थोडासा चेंज आहे. काय चेंजेस सांगा? हे बघा, हे सगळे इथं परपेंडिक्युलर आहेत का बेटा? हे थोडेसे असे इन्क्लाइन झालेले वाटतं. असं यायला पाहिजे ना. हा कळतंय? हा अँगल आहे बघा, हा अँगल कळतंय. सो त्याला काय म्हणायचं आहे? टेट्रागोनल. टेट्रागोनल मध्ये किती पॉसिबल आहेत? 2. कुठले कुठले? सिंपल आणि बॉडी सेंटर. फोर्थ कुठला बेटा? मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक मध्ये सुद्धा 2 आहेत, पण कुठले आहेत? सिंपल आणि बॉडी सेंटर आहे का? बेस सेंटर. सिंपल आणि कुठल्या बेटा? बेस सेंटर. सिंपल तर माहित आहे, बेस सेंटर हे बघा इथं सुद्धा असं थोडा टिल्ट आहे. बेस पहिला क्यूबिक. क्यूबिक मध्ये 3. कुठले कुठले? सिंपल, बॉडी, फेस. ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक मध्ये काय होतं? सिंपल, बॉडी, बेस, फेस. ठीक आहे. त्यानंतर कुठलं होतं बेटा? नेक्स्ट कुठलं होतं? टेट्रागोनल. टेट्रागोनल मध्ये 2च आहे, सिंपल आणि बॉडी. ठीक आहे. आणि त्यानंतर मोनोक्लिनिक मध्ये सिंपल आहे पण बेस आहे. लास्ट मध्ये सगळे एकच आहे, सिंपल सिंपल असेल बेटा लास्ट 3. कुठले कुठले आहेत बघा? रोम्बोहायड्रल, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल. 3 नाव एकदमच लक्षात ठेवा. त्यांच्यामध्ये एक टाइपचं क्रिस्टल स्ट्रक्चर पॉसिबल होतं आणि त्यामध्ये सगळं कुठलं बेटा? सिंपल. कुठलं कुठलं आहे? रोम्बोहायड्रल, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल. बघा स्ट्रक्चर कसे आहेत बघा. अशा अरेंजमेंट. थोडाफार चेंज आहे. अशी चेंजेस. सो विचारते, विच ऑफ द फॉलोइंग हॅव ओनली सिंपल स्ट्रक्चर? म्हणजे 3 पैकी एक नाव असतील किंवा 3 असेल आणि चौथं काय असेल? ऑल ऑफ दिस. ठीक आहे. अजून एक पडलेला क्वेश्चन. विच टाइप ऑफ ब्रायोस लॅटाइस प्रेझेंट इन ऑल 7 क्रिस्टल सिस्टीम? सिंपल. सिंपल सगळ्यामध्येच प्रेझेंट आहेत का नाही? कळतात का? नावं सिरियली लक्षात ठेवा आणि स्ट्रक्चर सिरियली लक्षात ठेवा. स्ट्रक्चर मध्ये पहिले कुठले बेटा? सिंपल, बॉडी, फेस. त्यानंतर सिंपल, बॉडी, फेस, बेस. त्यानंतर सिंपल बॉडी, त्यानंतर सिंपल बेस आणि त्यानंतर लास्टला कुठले बेटा? सिंपल सिंपल सिंपल. नावं लक्षात ठेवायचे, बरोबर आहे ना. नावं कुठले कुठले? पहिला कुठलं होतं आपलं? सिंपल, क्यूबिक, ऑर्थोरोम्बिक, ठीक आहे, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल. ठीक आहे. हे सीईटी साठी लागणार आहे, एवढं माहित असलं पाहिजे. थर्ड आणि फोर्थ इथं असते ना. कुठे गेला? बेस मध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं टिल्ट आहे बघ बेटा. हे थर्ड आहे ना? हे थर्ड आहे का सेकंड आहे? सेकंड आहे ना. हा दोन्ही थर्ड मध्ये फक्त स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स आहे बेटा, थोडं टिल्ट आहे. हा बघा, हा थोडा अँगल थोडासा जास्त असणार. इथं आणि इथं स्ट्रक्चर कुठं आहे बेटा? बेस आहे. इथं बॉडीचं आणि इथं कुठलं बेटा? बेस आहे. आपल्याला स्ट्रक्चर ओळखायला लावत नाही, फक्त काय ओळखायला लावलं तरी सिंपल आहे का बेस आहे का फेस आहे
ते ओळखायला लावतील. कुठला आहे, कुठल्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये ते लावणार नाही, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त काही विचारतील, रोम्बो मध्ये कुठला आहे, मोनोक्लिनिक मध्ये कुठला आहे ते विचार. त्या हिशोबाने आपल्याला काय करायचं, त्यांचे नाव लक्षात ठेवायचे. सो एकूण किती क्रिस्टल सिस्टीम आहे बेटा? 7. ब्रॅलस लॅटिसेस किती सांगायचे? 40. ठीक आहे. मग पार्टिकल्स, सिंपल मध्ये किती पार्टिकल असतात म्हणून सांगितलंय? 1. बेस सेंटर मध्ये 2. बॉडी सेंटर मध्ये 2. फेस सेंटर मध्ये किती आहे टोटल? 4. ठीक आहे. इथं दिले, आता दिले, लास्टला दिले बघा. प्रत्येक क्यूब जे असणार आहे, इच कॉर्नर पार्टिकल ऑफ द क्यूब शेअर 8 क्यूब्स. एक कॉर्नर किती क्यूबशी शेअर होईल बेटा? 8 क्यूबशी शेअर होणार आहे. इच फेस किती जणांची शेअर होईल? 2. एक साइड किती क्यूबची शेअर होणार? दोघांची शेअर होईल ना. तर आपण असं स्ट्रक्चर काढलं बेटा इथं. हा एक क्यूब झाला. हा दुसरा जर केला मी, तर ही साइड कुणाशी शेअर झाली? या दोघांची शेअर झाली ना. ठीक आहे. सो कॉर्नर किती जणांशी शेअर होते? 8 क्यूबशी. फेस कुणाशी शेअर होते? 2 क्यूबशी. आणि ही एज किती जणांची बेटा? 4. आता बघा, ह्या दोघांची झाली, ह्याच्या समोर 2 असतील का नाही. सो एज किती जणांची शेअर होती बेटा? 4 जणांची. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बेटा. कुठला कन्सेप्ट आहे? रिलेशनशिप बिटवीन, पेपरला पडलेला आहे, आपल्या बोर्डाला पडलेला आहे, थेरोटिकल क्वेश्चन आहे. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी, युनिट सेल, एज, लेंथ. ठीक आहे. सो कसं करायचं बघा, रिलेशनशिप बिटवीन कुणामधलं रिलेशनशिप बेटा? मोलार मास, जो आपण दाखवतो कॅपिटल एम. डेन्सिटी माहिती आहे, कशाने दाखवतो? रो. डेन्सिटी कशाने दाखवणार बेटा आपण? रो. आणि काय म्हणलंय? एज लेंथ. एज लेंथ आपण दाखवणार बेटा ए ने, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यासाठी बघा, सिंपल एक पहिला क्यूब काढते मी. हा क्यूब काढला बेटा. त्या क्यूबची काहीतरी लेंथ असेल ना, काहीतरी लेंथ आहे ना क्यूबची. ती लेंथ कन्सिडर करते मी ए. 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, काहीतरी लेंथ असेल का नाही, त्याला काय म्हणायचं आपण? ए कन्सिडर करायचं. सो व्हॉट इज द ए? लेंथ. कुठली लेंथ? एज लेंथ. आता एज लेंथ ए असेल तर व्हॉल्यूम काढायचंय. व्हॉल्यूम ही एक सेल आहे ना, युनिट सेल. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम कसं काढतो सांगा? मॅथ्स मध्ये लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ असंच असते ना. ठीक आहे. मग इथं लेंथ किती कन्सिडर केली आपण? ए कन्सिडर केली ना. मग काय येणार व्हॉल्यूम? ए इंटू ए इंटू ए, म्हणजेच काय येणार? ए क्यूब. बरोबर आहे. लेंथ जर आपण ए कन्सिडर केली तर व्हॉल्यूम किती येणार? एल क्यूबच्या जागी काय येणार? ए क्यूब. ठीक आहे. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी या क्यूब मध्ये समजा 2 3 4 पार्टिकल आहेत, 5 काढले, 5 पार्टिकल आहेत. किती पार्टिकल आहेत बेटा? 5. आणि प्रत्येकाचं वजन समजा 10 ग्रॅम आहे. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी प्रत्येकाचं वजन किती आहे बेटा? 10 ग्रॅम. ठीक आहे. मग मी असं म्हणू शकते, मास ऑफ ईच पार्टिकल म्हणजे काय? मग एका पार्टिकलचं मास, प्रत्येक पार्टिकलचं मास आहे ना, ते कन्सिडर करूया स्मॉल एम. ते काय कन्सिडर करूया? स्मॉल एम. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी किती घेतलंय आपण? ते 10. किती पार्टिकल आहे कशी? नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर करूया स्मॉल एम. किती पार्टिकल काढलेत बेटा मी? 1 2 3 4 5. 5 काढलेत. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल किती येणार बेटा? एन किती येणार? 5. मास किती धरायचं म्हणून सांगितलंय? 10. सो एम किती येणार? 10. सो 5 इंटू 10 किती आलं? 50. म्हणजे युनिट सेलचं मास किती येणार? 50 येणार. बरोबर आहे ना. म्हणजे त्या क्यूब मध्ये, त्या युनिट सेल मध्ये किती असतील? जेवढे पार्टिकल असतील त्यांचं मास. ठीक आहे. सो मला काय काढायचंय? डेन्सिटी. कुणाची डेन्सिटी काढायची बेटा? युनिट सेलची. सो कसं काढणार डेन्सिटी? डेन्सिटीचं युनिट काय आपल्याकडे बेटा? मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. तो इथं कुणाचं आहे ना, डेन्सिटी युनिट सेलची काढायची ना आपल्याला. डेन्सिटी ऑफ युनिट सेल काय? मास ऑफ युनिट सेल. दिसते काय? मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय काय असतं बेटा? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. डेन्सिटीचं सिम्बॉल काय? रो. मास किती युनिट सेलचं बेटा? 5 पार्टिकल, त्यांचं वजन. ठीक आहे. पार्टिकल किती घेतलेत? एम. सॉरी, पार्टिकल किती घेतलेत? एन घेतलेत. आणि मास किती घेतले त्याचं बेटा? एन. सो बरोबर आहे, मास ऑफ युनिट सेल एम इंटू एन डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती आलाय? 1. ठीक आहे. पण तुम्हाला देताना असं देत नाही. काय म्हणतात? युनिट सेल ऑफ सोडियम ॲटम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम असं देतात बेटा. असं सांगत नाही त्याने तुम्हाला. काय सांगत नाही? एवढे 10 पार्टिकल आहेत, 20 आहे, तसं देत नाही. त्याने तुम्हाला काय देतात? त्यांचं मोलार मास देतात. काय देतात बेटा त्यांनी तुम्हाला? मोलार मास. आणि आपल्याला सगळ्यांचं मोलार मास मोस्टली माहितीये. बरोबर ना? मोलार मास माहितीये. सोडियम किती आहे? 23 माहिती. सो मोलार मास कसं काढतो आपण?
मास ऑफ इच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलचं मास इंटू, त्याला कशाने मल्टिप्लाय करतो बेटा आपण, ॲव्होगाड्स नंबर. ॲव्होगाड्स नंबर काय, मोल मध्ये किती आहेत. सो कॅपिटल एम इज इक्वल टू काय आलं बेटा, मास ऑफ इच पार्टिकल काय, स्मॉल एन. ॲव्होगाड्स नंबर काय असतो, एन. व्हॅल्यू माहिती आहे ॲव्होगाड्स नंबरची 6.022 इंटू 10⁻² प्लस मध्ये 23, बरोबर आहे. सो इथनं काय येईल बेटा, स्मॉल एम काय येईल मग, कॅपिटल एम अपॉन एन ए. ठीक आहे, ही व्हॅल्यू इथं ठेवा. सो रो इज इक्वल टू काय येईल बेटा, कॅपिटल एमच्या जागी काय लिहिते, सॉरी स्मॉल एमच्या जागी काय लिहिते, कॅपिटल एम डिवायडेड बाय एन ए. स्मॉल एम ला ऍज इट इज आणि इथं खाली काय बेटा, ए. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. हे सर्वात मोठं महत्वाचं रिलेशन आहे. कोणाचं रिलेशन आहे, डेन्सिटी. मोलार मास म्हणजे काय, कॅपिटल मास. एज लेंथ, एज लेंथ म्हणजे काय, ए. व्हॉल्यूम म्हणजे ए क्यूब घ्यायचं बेटा, व्हॉल्यूम म्हणजे काय घ्या, ए क्यूब. एज लेंथ म्हणजे काय, काय घ्या फक्त, ए. ठीक आहे, हे सगळे इथं दिले. रिलेशन, कोणाचं रिलेशन, मोलार मास. मोलार मासचं सिम्बॉल काय, कॅपिटल एम. डेन्सिटी रो. युनिट सेलची एज लेंथ, एज लेंथ कशाने डिनोट करायचं म्हणून सांगितलं बेटा, ए. ठीक आहे, आलेलं बघा. इफ एज लेंथ ऑफ क्यूब, क्यूबिक युनिट सेल इज ए. क्यूब घेतलेला आहे, त्याची एज लेंथ किती घेतली आपण बेटा, ए घेतले, तर त्याचं व्हॉल्यूम किती, ए क्यूब. पुढं सपोज समजा मास ऑफ वन पार्टिकल, एका मासचं पार्टिकल किती आहे, एम. आणि असे किती पार्टिकल घेतलेत बेटा, एन पार्टिकल घेतले आहे. तर मास ऑफ युनिट सेल किती झालं, एम इंटू एन. या युनिट सेल मध्ये 10 पार्टिकल आहेत, तर 100 पार्टिकल आहेत, त्याच्यावर चेंज होणार. सो मास एका पार्टिकलच्या गुणिले किती मास आहेत, किती नंबर आहेत. सो युनिट सेलचं मास किती झालं बेटा, एम इंटू एन. सो डेन्सिटी माहिती आपल्याला काय, डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. कुणाची डेन्सिटी काढायची आपल्याला, क्यूब मध्ये जे सबस्टन्स आहे ते. सो काय, मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम. सो मास तर माहित झाले आपल्याला, एम इंटू एन. आणि व्हॉल्यूम काय बेटा, एक. हे काय झालं, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. पण आपण आज जाणार नाही ना मोजायला, फक्त आपल्याला काय माहित असेल ते कशाचं क्रिस्टल आहे, सोडियमचं आहे, कशाचं आहे, अल्युमिनियमचं. त्यासाठी आपल्याला काय माहित असलं पाहिजे बेटा, त्याचं मोलार मास. सो मोलार मास कसं काढतो बेटा आपण, मास ऑफ वन पार्टिकल, एका पार्टिकलचं वजन, मल्टिप्लाय, कशाने मल्टिप्लाय करायचं, नंबर ऑफ पार्टिकल इन पर मोल. म्हणजे एका मोल मध्ये किती नंबर असतात, किती असतात, ॲव्होगाड्स नंबर. सो कॅपिटल एम इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल किती घेतलं बेटा, स्मॉल एम. ॲव्होगाड्स नंबर काय आहे आपला, एन ए. सो स्मॉल एम इज इक्वल टू काय आलं, एन ए इकडे गेलं काय होईल, डिवाइड होईल. सो ह्या एमच्या जागी काय ठेवलं बेटा, हे इक्वेशन ठेवलं आणि दिस इज अवर फायनल इक्वेशन. हे आपलं फायनल इक्वेशन काय बेटा, रो म्हणजे काय, डेन्सिटी. एम म्हणजे काय, मोलार मास. ए3 म्हणजे काय, व्हॉल्यूम, फक्त ए असेल तर एज लेंथ. एन ए म्हणजे ॲव्होगाड्स नंबर, किती घ्यायची व्हॅल्यू आपण, 6 इंटू 10⁻23. पुढचं राहू द्या, 0.0 ते राहू द्या. त्यानंतर एन, आता हा एन काय घ्यायचा मॅडम, एन घ्यायचा युनिट सेल कुठली, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल. सिंपल असेल तर किती घेणार तुम्ही, एन 1. बॉडी सेंटर असेल तर एन किती घेणार, 2. फेस सेंटर असेल तर किती घेणार, 4. बेस सेंटर असेल तर किती घ्यायचंय, 2. कारण की त्या युनिट सेल मध्ये किती मॉलिक्युल असेल, कसं करणार, त्यांचं पॅकिंग कशी आहे ते करणार. ठीक आहे, सो दिस एन इज व्हेरिएबल, तो एन व्हेरिएबल आहे. सिंपल साठी किती घेणार बेटा, 1. बॉडी सेंटर, बेस सेंटर साठी किती घ्या, 2. फेस सेंटर साठी किती घ्या, 4. हा त्याने तुम्हाला देत नाही, सांगतात डेन्सिटी ऑफ फेस सेंटर क्यूब इज डॅश डॅश असं सांगते. मग त्याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. सीईटीला 100% या फॉर्म्युला एक क्वेश्चन पडतो. काल इथपर्यंत डेरिवेशन. ओके, ठीक.